लग्न विवाह एक पवित्र बंधन आहे, पवित्र रस्म आहे, पवित्र महाराज जीवन जगण्याची साधना आहे. माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष द्या. विवाह बंधन, विवाह पद्धती हे एक देश, धर्म, राष्ट्र घडवण्याची एक साधना आहे. केवळ लग्न झालं म्हणजे संपलं असं नाहीये. केवळ मुलं बाळ झाली म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं नाहीये. तर ज्या वेळेला जी संतती जन्माला घालायची आहे ती संतती देशाच्या, धर्माच्या, राष्ट्राच्या, संस्कृतीच्या कामी आली पाहिजे. अशी संतती घडली पाहिजे. म्हणजे संस्कारवान संतती घडणं हे आवश्यक आहे. बिना संस्काराची संतती जन्माला येऊन फायदा काय आहे? आणि म्हणून पूर्वी माता आणि पिता मुलं जन्माला येण्याच्या अगोदर महाराज काही व्रतवैकल्य करायचे, काही नियम करायचे, काही साधना असायची. ती साधना केल्यानंतर मुलं संस्कारवान आणि चांगली जन्माला यायची. उगच कोणाच्याही पोटी महाराज चांगली मुलं जन्माला येत नाही. मी बगाशी बोललो, माझ्या पदरचा एकही शब्द सांगत नाही मी व्यासपीठावर बसून. सुभाषितकार असं म्हणतात, जर मुलगा सुशील जन्माला आला तर वडिलांचं पुण्य असतं. मुलगा सुशील जन्माला आला तर आईचं पुण्य असतं. मुलगा चतुर जन्माला आला तर वडिलांचं पुण्य असतं. मुलगा उदार जन्माला आला तर त्याच्या कुळाचं पुण्य असतं. आणि मुलगा जर भाग्यवान जन्माला आला तर ते त्याचं स्वतःचं पुण्य असतं. या उलट मुलगा जर उन्मत्त जन्माला आला तर समजावं आईचं पाप आहे. माफ करा मला, मी सुभाषिताचं व्याख्यान करतोय, माझ्या पदरचे शब्द नाही. मुलगा जर महाराज निकम्मा जन्माला आला, बुद्धिभ्रष्ट जन्माला आला, तो जर महाराज जड बुद्धीच्या जन्माला आला तर हे पाप वडिलांचं असतं. कंजूष जन्माला आला कुळाचं पाप असतं. दरिद्री जन्माला आला हे त्याचं स्वतःचं पाप असतं. आता श्लोक म्हणून दाखवतो, ऐका. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंशपुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. या उलट उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता अपानव्य वंशदोषेन आत्मदोषेन दरिद्रता. मला याच्यावर विश्लेषण करायचं नाही, मला फक्त एवढं सांगायचं आहे की चांगली मुलं जन्माला येण्यासाठी आधी तपश्चर्याच करावी लागते. म्हणून गरोदर कालामध्ये आईने 7 महिन्याचा गर्भ असताना पूर्वीच्या कालामध्ये सांगितलेलं होतं की धार्मिक जेवढे ग्रंथ आहेत तेवढे ग्रंथ वाचा, सत्संगती करा, चिंतन ऐका. लक्षात येते ना? कारण 7व्या महिन्याचा गर्भ ऋषिरूप असतो. आई जे काही बघते, जे काही करते, जे काही खाते, जे काही पिते, तर सगळ्याचा सगळा परिणाम गर्भावरती होतो. ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले त्याच्या अगोदर, नीट ऐका, फार गोड आहे. ज्ञानेश्वर महाराज जन्माला येण्याच्या अगोदर वडिलांनी संन्यास घेतलेला. संन्यासानंतर सुद्धा महाराज गृहस्थाश्रम गुरुच्या आज्ञेने स्वीकारला. गुरुनी सांगितलं, गुरु आज्ञा शीर्षावंदे, महाराज मी संन्यास घेतले, तुमच्याकडून दीक्षा घेतली आणि शास्त्र संन्यासानंतर गृहस्थाश्रमाला आज्ञा देत नाही, पण गुरु आज्ञा होती म्हणून संसार करावा लागला. पण संसार करता करता झालं असं, आई साहेबांनी आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं व्हावं, चांगली संतती घडावी, आपले मालक परत यावे, याकरता आपल्या आयुष्यातला वेळ महाराज खर्च केला, तो सत्कर्मात खर्च केला. आणि केलं काय? त्या सुवर्ण पिंपळाला आळंदीच्या 1.25 लाख प्रदक्षिणा ज्ञानेश्वर महाराजांच्या मातेने घातली. 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. त्याचा परिणाम असा झाला की ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताबाई जन्माला आले. विषय वाढत जाईल, मला शिवपुराण सांगायचं आहे. मी हे सांगत होतो की आईची कुस पवित्र लागते, चांगली मुलं जन्माला येतात. देवीने सांगितलं, मी तुझ्या पत्नीच्या पोटी जन्म घेईल, पण माझा जर अपमान झाला तर मी निघून जाईल. दक्षाने 10,000 मुलाला जन्म दिला. इथून बाजूला गेलो होतो मी. 10,000 मुलाला जन्म दिला. हम दो हमारे दो नाही, पण हे फक्त आपणच नियम लागू केला आणि हाच नियम आपल्या पुढं चालून फार घरात माणसंच राहिले नाही. महाराज माफ करा मला, कोणी म्हणेल शासनाच्या विरुद्ध तुम्ही बोलतात. विरुद्ध नाही बोलत. तुम्हाला माहिती आहे का, आत्ता मागच्या पिढीमध्ये महाराज खूप माणसं घरामध्ये होती,
जाऊ द्या मागच्या पिढीचं कशाला, गावातलं कशाला, माझ्या घरचं उदाहरण सांगतो. माझ्या माझ्या आजोबाला 3 बायका होत्या. आमचा आजोबा म्हणजे दशरथ राजाच होता एक. त्याला 3 बायका आणि लेकरं किती, मुली आणि मुलं धरून सगळे 18 लेकरं होती घरामध्ये. किती? 18. म्हातारीने कसे सांभाळले असतील मलाच कधी कधी प्रश्न पडते. 18 लेकरं, 3 बायका, कुणाकुणाला सांभाळलं असेल. ते बी जमीन 1 गुंठाभर नव्हती. मग हे कुटुंब सांभाळीत एका वाण्याच्या घरी आमचा आजोबा सालगडी राहिलाय. आणि ते मोठा पट्टेदार गावातला, त्याच्या घरी सालगडी राहून त्याच्या घरी ते आमची आई सांगायची मला की एवढं अवघड होतं की ते त्यांच्या घरी राहत असताना ते आजोबाने जेवण केलं तर ताट स्वतःच धुवायचं आणि ताटाखालची जमीन सुद्धा सारवून घ्यायची. ध्यानात ठेवा, एवढं कठीण परिश्रम करून करून ह्याने एवढा मोठा परिवार चालवला आणि त्याच्यानंतर 60 एकर जमीन कमवली म्हाताऱ्याने. मला माझ्या घरचं चरित्र सांगायचं नाही तुम्हाला, मला फक्त एवढं सांगायचं होतं की आमची कुटुंब मोठी मोठी होती. ती फार छोटी झाली, घरं मोठी झाले, कुटुंब छोटे झाले. आता माणसंच घरात राहायला नाही. काही दिवसांनी तर नुसते घरं दिसतील. बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे, खेड्यातली माणसं शहरात राहायला गेली, खेड्यातली घरं रिकामी पडली, राहायला माणसंच नाहीये. जाऊ द्या, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण दक्षाने मात्र 10,000 मुलं निर्माण केले. दक्षाला 10,000 मुलं झाली. बरं, झाली तर झाली. ते सगळेच्या सगळे 10,000 मुलं कुठे गेले माहिती आहे का तुम्हाला? सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती संगमावरती 3 ठिकाणी 3 नद्या एकत्रित अशा समुद्र संगमाच्या ठिकाणी गेले आणि ते तपश्चर्या करू लागले. का तर वडिलांनी सांगितलं होतं पृथ्वीचा विस्तार कर म्हणून सांगितलं होतं. पोरत सृष्टीचा विस्तार करण्यासाठी काहीतरी तप लागेल ना. तप करायला गेली, त्यांना भेटले नारद. आणि त्या 10,000 मुलांना नारदाने काय केलं माहिती आहे का? जवळ बोलून घेतलं. गोड बोले माणसं फार अवघड असत महाराज. जवळ बोलून घेतलं आणि त्यांना 2-3 प्रश्न विचारले आणि सगळं संसारातलं दुःख त्यांच्या पुढे मांडलं. अरे कशाला हे सृष्टीच्या विस्ताराच्या मागे पडले, कशाला लग्न करता, शहाण्या माणसाने घोड्यावर एकदाच बसावं. पण जे बसले त्यांना विचारा मागे काय परिस्थिती असते ते. त्यांना सगळं संसारातलं दुःख सांगितलं. पोरं म्हणले आपल्याला लग्न करायचं नाही, बायको करायची नाही, सृष्टीचा विस्तार करायचा नाही, आपलं राम बोलो बाई भजन बरं आपलं. 10,000च्या 10,000 विरक्त झाले आणि जंगलात निघून गेले महाराज. आता ज्याचे पोरं निघून गेले त्या बापाला काय बरं वाटलं असेल का? दक्षाला खूप वाईट वाटलं. दक्षाने पुन्हा काय केलं? मानसिक संकल्पाने दक्षाने पुन्हा काय केलं महाराज? पुन्हा अजून दक्षाने काय केलं माहितीये का? पुन्हा अजून महाराज मुलं निर्माण केले त्यांनी. नारदाने त्याही मुलाला उपदेश केला आणि त्यालाही विरक्त केलं. तेही घरदार सोडून देऊन गेले. मग तर दक्षाची आग तळपायाची मस्तकाला गेली आणि मग दक्ष नारदापर्यंत गेला. नीट ऐका, फार गोडे चरित्र हे, शिवपुराणातलंच आहे. नारद दक्षापर्यंत, दक्षजी नारदजीपर्यंत गेले आणि नारदाला सांगितलं, नारदा तुझ्यासारखा चतुर माणूस, तुझ्यासारखा कपटी माणूस मी जगात दुसरा कोणीच बघितलं नाही. भिकारड्या, असं दक्ष म्हणाला बरं का नारदाला. भिकारड्या, भीक मागत हिंडतो, इकडे तिकडे फिरत राहतो, तू जसा फिरतो तसं सगळ्यांनी फिरावं वाटतं का तुला? काय वाटेल तसंच दक्षाला बोलला. दक्ष बोलला नारदाला, पण नारदजी शांत होते. नारदजी शांत उभे होते. एवढं दक्ष बोलला पण नारद महाराज काहीच बोलायला तयार नाही. कारण नारदाला माहीत होतं पुढं काय घटना घडणार आहे ते. नारद काहीच बोलायला तयार नाही. शेवटी नारदाला दक्षाने श्राप दिला. काय श्राप दिला माहितीये का? दक्ष म्हणाला, नारदा भीक माग्या, भजन करणाऱ्या, पीठ माग्या, टाळकुट्या, काय बोलायचं ते बोलला ते. आणि बोलल्याच्या नंतर शेवटला काय म्हणला माहितीये का? मी तुला श्राप देतो, माझी मुलं तू विरक्त केली, माझ्या मुलाला तू माझ्यापासून लांब केलं, माझा तुला श्राप आहे, आजपासून तुझा पाय एका जागेवर थांबणार नाही आणि तू एका जागेवर स्थिर राहणार नाही आणि तुला एका जागेवर स्थिर राहता येणार नाही. ते दक्षाने श्राप दिला. नारद आजही एका जागेवर थांबत नाही. सगळीकडे त्रैलोक्यामध्ये भ्रमण करीत राहतात, फिरत राहतात, सगळीकडे फिरत राहतात, फिरत फिरत सगळीकडे एका जागेवर कुठंच नारदजी थांबत नाही. दक्षाने श्राप दिला. दक्ष नाराज झाला. ब्रह्मदेवाकडे, आपल्या पित्याकडे गेला. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्ही माझे पिता आहात, मला सृष्टी विस्तार करण्याचं काम सांगितलं, पण काय करू, सगळी मुलं विरक्त झाले.
सगळे मुलं विरक्त झाले. ब्रह्मदेवाने सांगितलं, दक्षा काळजी करू नको, जीवनामध्ये जे जे काही घटना घडतात ह्या सगळ्या घटना विधिलिखित नियोजित असतात.